बघा, जसं आपण एक्सरसाइज 5 पर्यंत म्हणजे लास्ट लेक्चर म्हणजे लास्ट पॉईंटपर्यंत जेवढं बघितलं ते डिफरन्शियल इक्वेशन होतं. जसं आपण डिफरन्शिएशन बघितलं त्याचं ॲप्लिकेशन, इंटिग्रेशन बघितलं त्याचं ॲप्लिकेशन, असे चॅप्टर आहेत, बरोबर आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन त्याचा ॲप्लिकेशनचा वेगळा चॅप्टरने ते याच्यातच पॉईंट ॲड केलेला आहे. त्यांनी त्याची एक वेगळी एक्सरसाइज दिलेली. बघा, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पहिला पॉईंट आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे एखाद्या विलेजची, एखाद्या टाऊन, सिटी जे काय असेल त्याचं पॉप्युलेशन कसं वाढतं आहे, बॅक्टेरियाचा ग्रोथ कसा होतो आहे, त्याचा एक रेशो सांगितलेला असतो किंवा एक्झाम्पलनुसार आपण सॉल्व करत जाऊ, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. बघा, आता इथे त्यांनी काय दिलं आहे, द पॉप्युलेशन ऑफ अ टाउनची पॉप्युलेशन दिले इन्क्रीजिंग ॲट अ रेट प्रपोर्शनल टू द पॉप्युलेशन ॲट दॅट टाईम. लेट पी इज द पॉप्युलेशन ऑफ टाउनचं पॉप्युलेशन आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय लक्ष द्या, पॉप्युलेशन ऑफ अ टाउन त्यांनी काय सांगितलं आहे, डी पी बाय डी टी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट दॅट टाईम. की ज्या वेळेत म्हणजे ते पॉप्युलेशन जी काय ग्रोथ होते म्हणजे चेंज होती आहे, इन्क्रीज होती आहे, चेंज इन पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. डी पी बाय डी टी पॉप्युलेशन चेंज होती आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे वाढते, आपण इन्क्रीज म्हणूया कारण इन्क्रीज म्हटलं. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट दॅट टाईम. त्याला जेवढी पॉप्युलेशन प्रेझेंट आहे त्याला ती काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे, मग आपण इथं काय लिहिणार, देअरफॉर डी पी बाय डी टी इज इक्वल टू के पी, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आपण काय करू, देअरफॉर डी पी अपॉन पी इज इक्वल टू के डी टी. डी टीचा पार्ट वेगळा, डी पीचा पार्ट वेगळा. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, therefore log p is equal to kt plus c. therefore p is equal to e raised to kt plus c. रेस टूला गेलं ते तिने डायरेक्ट लिहिलं, डायरेक्ट नाही लिहायचं आहे, ते काय पाठ नाही करू शकत आपण. ठीक आहे, असंच लिहायचं आपण. नेहमीप्रमाणे त्यांनी दिलेली कंडिशन कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी के डी टी तिकडं गेला, केच इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड्स, लॉग पी इथं ई येतो, इकडं गेला की इंडेक्सला जाते, इथं पीच उरेल, लॉगरिथमिकची डेफिनेशन बेसिक. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढे याच्यामध्ये काय होईल, देअरफॉर पी इज इक्वल टू ई रेस टू के टी ई रेस टू सी. बघा ना, इथं ॲडिशन आहे ना, एकदा ई याला दिला, ई त्याला दिला, पण इंटू होणार, त्यांच्यामध्ये काय होणार, इंटू प्लस लिहू नका कारण बेस सेम तर इंडेक्सची ॲडिशन होत आहे. ठीक आहे, तसं आहे. हा कॉन्स्टंट आहे त्याला इन जनरल ई रेस टू सी म्हणजे कॉन्स्टंट आहे त्याला ए लिहू आपण. हे तुम्हाला इक्वेशन भेटलेलं आहे. ह्या इक्वेशनला डायरेक्टली त्यांनी बुकमध्ये लिहिलं आहे, ते डायरेक्ट तुम्हाला लिहायचं नाही आहे, हेच मी तुम्हाला सांगतो आहे. आलं लक्षात, यात काय अडचण आहे का. ठीक आहे, हे एकदा इनिशियल कंडिशन आल्यावरती बघा पुढे त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला. हे एक एक्झाम्पल सॉल्व करू, हे नवीन वाटते तुम्हाला, नवीनच आहे कारण पहिल्यांदा बघताना वेगळं, अरे हे काय चाललं आहे. बॅक्टेरियाचं याच्या पुढचं केलं का तुम्ही म्हणणार अरे ओके हे तीच मेथड आहे, बाकी काही वेगळं नाही केलं याच्यात. ठीक आहे, पुढे बघा, द पॉप्युलेशन इन्क्रीजेस फ्रॉम 40,000 टू 60,000. सुरुवातीला किती होते 40,000, नंतर झाली 60,000. म्हणजे इनिशियल कंडिशन बघायची. म्हणजे इथं लिहिताना पहिले काय लिहितो आपण, इनिशियल कंडिशन. इनिशियली पी इज इक्वल टू 40,000 होती सुरुवातीला. नेहमी हे डिफरन्शियल इक्वेशनचं जे काय ॲप्लिकेशनचं ह्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इक्वेशन काढता, इक्वेशन काढल्यानंतर पहिले इनिशियल कंडिशन बघायची. टाईम इज इक्वल टू 0 असताना सुरुवातीला पॉप्युलेशन 40,000. हे का माहिती का, त्याच्या मागे रिझन आहे बघा. इथे 40,000 लिहितो मी, ए ई रेस टू के इंटू 0. बघा टीच्या जागेवर 0 टाकला, पीच्या जागेवर ई रेस टू के इंटू 0 0, ई रेस टू 0 1 1 इंटू ए ए. देअरफॉर एची व्हॅल्यू किती आली तुम्हाला 40,000. किती पॉप्युलेशन आले तिथे 40,000. देअरफॉर
इक्वेशन 1 काय P इज इक्वल टू जो A ची व्हॅल्यू ती निघाली ई रेस टू KT. दिस इज इक्वेशन नंबर 2. हे मेन इक्वेशन आलं आता पुढचं तुम्हाला. म्हणजे पहिलं टार्गेट काय होतं, सगळ्यात पहिले जनरल इक्वेशन आणायचं, ते आल्यावरती तुम्हाला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे ए. तो ए कसा निघतो, इनिशियल कंडिशनने निघतो. फक्त कशाने निघतो की सुरुवातीला किती 40,000 सुरुवातीला, म्हणजे टाईम 0 असताना. टाईम तर 0 कधी नाही, टाईम सुरुवात कुठून झाला आपल्यालाच माहीत नाही. ठीक आहे, त्यांनी जी कंडिशन दिली त्याच्यानुसार त्यांनी जेव्हा सुरुवातीला विलेज बघितला, अरे विलेजमध्ये तर 40,000 लोक आहे, 40,000 तो टाईम 0 आहे त्यांच्यासाठी. तिथून पुढे मग काउंट करायला स्टार्ट केलं त्यांनी. सो टाईम टी इज इक्वल टू 0 ॲट दॅट टाईम, पॉप्युलेशन वॉज 40,000. नंतर त्यांना काय म्हणायचं नाव, बघा 40 to 60,000 झाले. 40 to किती झाले, नाव पॉप्युलेशन इज इक्वल टू 60,000. कधी, टाइम इज इक्वल टू किती इयर्स दिले त्यांनी. एक्झाम्पल बघा, पॉप्युलेशन इंक्रीजेस फ्रॉम 40 ते केलं आपण, 60,000 इन 40 इयर्स. किती इयर्समध्ये झाले, 40 इयर्समध्ये. ठीक आहे, ओके. देअरफॉर हे इक्वेशन जे नवीन आलंय ते यूज करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू, 60,000 हे आपले 40,000 इंटू ई रेस टू 40K. टीच्या जागेवर 40 टाकलं ना. हे बघा एवढे झिरोज आहे, हे झिरो सगळे कॅन्सल. ठीक आहे, हा 4 इकडे आला तर 6/4 म्हणजे किती होईल, 3/2. याला एकदा एक स्टेप लिहू, काही फरक नाही पडत. ई रेस टू 40K, देअरफॉर ई रेस टू 40K इज इक्वल टू 3/2. याला पण इक्वेशन नंबर 3. एक एक टर्म काढत चाललो आपण. हे तुम्हाला याची टर्म निघाली, ई रेस टू 40K किती भेटला आहे. आता शेवटी त्यांना काय म्हणायचं आहे, व्हॉट विल बी द पॉप्युलेशन इन द नेक्स्ट 20 इयर्स. तेच बोललंय ना, बघा बरं, मग अशी वाचल्यासारखं झालं मला ते. व्हॉट विल बी द पॉप्युलेशन इन अनदर 20 इयर्स. आणि पुढे एक ही व्हॅल्यू दिली, म्हणजे याचा वापर करायचा, √3/2 1.2247. बघू ते काय येतं आहे का, पुढे लागेल का कसं ते बघूया आपण. इथपर्यंत आलेलो आपण. ठीक आहे, नंतर पुढे नेक्स्ट 20 इयर्स. नाव बघा, P इज इक्वल टू हाऊ मच, वेन T इज इक्वल टू, आधी 40 झाले ना, अजून पुढचे 20 म्हणजे किती झाले टोटल. तिथं काही 20 लिहू नका, ऑलरेडी टाइम काउंट करताना 0ने स्टार्ट झाला आहे. तिथून पुढे 40 इयर झालेले आहेत. अजून ते म्हणतात की त्याच्या पुढचे 20ने किती होणार आहे. जे इक्वेशन लिहिलं आहे आपण ते 0साठी लिहिलेलं आहे, 0 इयर्स सुरुवातीला असताना. मग टोटल टाईम किती झाला 60. देअरफॉर इक्वेशन पहिले लिहून घेऊ. हे आपलं बेसिक इक्वेशन, ई रेस टू किती होतं हे KT. देअरफॉर P इज इक्वल टू हाऊ मच, 0 0 0 इंटू ई रेस टू 60K किती. आता मला सांगा तुमच्याकडे व्हॅल्यू कशाची रे, मला सांगा इकडे बघा, व्हॅल्यू कशाची आहे 40K ची. कशाची आहे 40K ची आहे. तुम्हाला पाहिजे कशाची इथे, आणि 60K ची पाहिजे. ठीक आहे, मग याला आपण काय लिहू, इंटू ई रेस टू, मी 60ला लिहितो 40K. किती लिहितो, किती लिहिला, तुम्ही म्हणाल सर 40 कसं काय लिहिला. बॅलन्स करायचं आपल्याला. काय करायचं आहे, एक प्रकारे लक्षात घ्या, रेस टू इंटू राहतं. रेस टू काय राहतं, इंटू. फॉर एक्झाम्पल ई रेस टू ए असेल, समजा ई रेस टू तुम्ही जर म्हटलं सर मला याला 10A मध्ये लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे 10A. मी याला 10A लिहील, पण लिहिल्यानंतर मी काय करतो, बॅलन्स करण्यासाठी रेस टू 1/10 लिहिल. रेस टू किती लिहिल, कारण हे रेस टू इंटू झालं ना, 10 कॅन्सल, उरला फक्त एच. कळालं मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, तसं इथे बघा ई रेस टू 60K, मी काय केलं ई रेस टू 40K केलं. ई रेस टू किती केलं
मी याला काय करतो, डिवाइड बाय 40 करतो, डिवाइड बाय 40. म्हणजे 40 काय होणार, कॅन्सल, के उरला. पण तुम्हाला 60 के पाहिजे आहे ना, रेस टू 60 करतो. म्हणजे बघा याला इंटू केलं तर 40 कॅन्सल आणि हे 60 के. म्हणजे मी ई रेस टू 60 केला मी इथं लिहितो 60/40. याला रेस टू इंटू झालं 60/40, हे कॅन्सल, उरले काय 60 के. म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू मी काय बदललेली नाहीये, फक्त मी काय केलं, ई रेस टू 40 के असल्यामुळे ही जी काय व्हॅल्यू आहे जी तुम्हाला काढायची आहे त्याला 40 के मध्ये कन्व्हर्ट करून लिहिलं, दॅट्स इट, बाकी काय नाही. पुढे बघा काय होईल नेक्स्ट. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, P इज इक्वल टू 40,000 इंटू ई रेस टू 40 के. याला नीट लिहितो मी, हे 0 कॅन्सल, 2 ने डिवाइड केलं 3/2 रेस टू 3/2 विच इज इक्वल टू 40 0 याची व्हॅल्यू किती आहे, याची व्हॅल्यू सांगा किती. ई रेस टू 40 के हे रेस टू 3/2 विच इज इक्वल टू 40,000 इंटू याची व्हॅल्यू 3/2च होती आणि वरती पण आला हा 3/2 रेस टू 3/2. तर याला आपण काय करू, याला रेस टू 1/2 ठेवतो आणि त्याच्यावरती पण 3 लिहितो. असं का केलं माहिती का, त्याच्या मागचं रिझन असं आहे बघा. तुम्ही जर मागे आलात क्वेश्चनमध्ये अंडर रूट ऑफ 3/2 दिला आहे, अंडर रूट ऑफ 3/2 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. मग मी याला काय करून घेतलं, 3/2 ला रेस टू 3 केला, अजून 1/2 हा याचा अंडर रूट आहे. याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 1.2247, त्याचा काय क्यूब. याचं क्यूब काढून याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर पॉप्युलेशन एक्झॅक्टली तुम्हाला किती येते बघू, 73482. दिस इज द पॉप्युलेशन आफ्टर 60 इयर्स टोटल. ठीक आहे, एवढं फक्त कॅल्क्युलेशन बघा, लगेच आपल्याला पुढचं क्वेश्चन बघायचं आहे. बघा सिमिलर पॅटर्नमध्ये बघा, बॅक्टेरिया इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट. आता आपण काय कन्सिडर करू, लेट एन बी द नंबर ऑफ बॅक्टेरियाज प्रेझेंट. ठीक आहे, तुम्हाला काय इथे तुम्हाला काय सांगायचं आहे, नंबर ऑफ बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम जे वाढत आहेत डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट ॲट दॅट टाइम. ठीक आहे, मग इथं काय लिहिणार, देअरफॉर नेहमीप्रमाणे dN/dt इज इक्वल टू KN. ठीक आहे, याच्यातला एनचा पार्ट वेगळा, डीटीचा पार्ट वेगळा, डीटीचा. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, इंटिग्रेशन घेतला आपण, के बाहेर, इंटिग्रेशन ऑफ dt. देअरफॉर इथं नेहमीप्रमाणे लॉग ऑफ n
विच इज इक्वल टू के टी प्लस सी. इथं ई तिकडं एक्सपोनेन्शियल टर्ममध्ये जर लिहिलं एन इज इक्वल टू ई रेस टू के टी प्लस सी, देअरफॉर एन इज इक्वल टू ई रेस टू के टी इंटू ई रेस टू सी विच इज अ कॉन्स्टंट, देअरफॉर एन इज इक्वल टू ए ई रेस टू के टी. ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याला लिहू शकतात. हे बेसिक इक्वेशन. आता सुरुवातीला बघा, सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, एक एक टर्म बघूया. एन म्हणू किंवा त्यांनी काय म्हटलं आहे त्याला टी म्हटलं, ठीक आहे, जे काय असेल ते आपण एक एक, त्यांनी एनच म्हटलं आहे का. ओके. बॅक्टेरिया increases at the proportional to this if the original number n doubles in 3 hours. म्हणजे समजा हा जो ओरिजिनल नंबर आहे एन हा डबल झाला आहे, म्हणजे एन इज इक्वल टू काय झाला आहे 2n. मग आता एन इज इक्वल टू 2n हे लिहितानाच बरोबर वाटत नाही, एन एन कॅन्सल झाला आणि 1 इज इक्वल टू 2 असं होईल. मग बेटर वे आपण काय करू, त्यांनी एन नोटेशन वापरलं आहे ना, एनच्या जागेवर आपण काय करू, इथं फक्त एक्स किंवा कोणती टर्म एन सोडून काही पण यूज करू. ठीक आहे. तर एनच्या ऐवजी ठीक आहे बुकमध्ये त्यांनी एक्स वापरला आहे, प्रेझेंट ॲट दॅट टाइम एक्सच म्हणूया. एक्स एक्स here should be x x x is equal to like this. हे इक्वेशन भेटला. बॅक्टेरिया म्हटलं त्याला x म्हणूयाला आपण. ठीक आहे. ओके. आता बघा मग इथं काय झालं, पुढे इनिशियल कंडिशननुसार सुरुवातीला काय एन इज डबल एन डबल, सुरुवातीला काय इफ द ओरिजिनल नंबर एन डबल इन 3 hours. म्हणजे सुरुवातीला इनिशियल कंडिशन पहिले बघा, इनिशियली वाटलंच तर लिहू आपण तिथे, इनिशियली एक्स इज इक्वल टू एन होता. कधी, वेन टाइम 0 होता. सुरुवातीला एन बॅक्टेरियाज होते, त्याच्यानंतर तो 3 तासामध्ये डबल झालेत. मग बघा देअरफॉर वरचं जे इक्वेशन आहे काय होईल बघा, हे आपलं इक्वेशन एक्स इज इक्वल टू एन टी इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू एन ए ई रेस टू के इंटू 0. ठीक आहे. याची व्हॅल्यू किती झाली, ई रेस टू 0 इथं 1, ए इज इक्वल टू किती भेटलं तुम्हाला एन. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, मी इथं लिहितो इक्वेशन 1, एक्स इज इक्वल टू तुम्हाला काय भेटणार आहे बघा, एची व्हॅल्यू एन आली, ई रेस टू के टी, याला म्हणूया इक्वेशन 2. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे नाव एक्स इज इक्वल टू डबल झालेत व्हॅल्यूज कधी, टाइम इज इक्वल टू 3 hours. ठीक आहे. देअरफॉर आपलं जे इक्वेशन होतं एक्स इज इक्वल टू एन ई रेस टू के टी, इथं टाकूया एक्स इज इक्वल टू 2n ई रेस टू के इंटू टी 3k. ठीक आहे. एन एन कॅन्सल, ई रेस टू 3k ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 2 भेटली. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये पण तुम्ही काय केलं, या इक्वेशनमध्ये पण तुम्ही काय केलं, मगाप्रमाणेच पॉप्युलेशन हे फक्त ह्युमनच्या ऐवजी बॅक्टेरिया आहे. नोटेशन बदलले, सुरुवातीचं बेसिक आणलं, इनिशियल कंडिशन वापरून आपण एची व्हॅल्यू काढली, एची व्हॅल्यू काढून त्यात टाकली. मग त्यांनी सांगितलं की ते डबल होत आहेत 3 hours, ते टाकलं, ई रेस टू फॉर्मॅटमध्ये भेटला. आता पुढे फक्त त्यांची कंडिशन काय बघा, पुढे त्यांना असं म्हणायचं आहे की फाइंड हाऊ मेनी hours द नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी 4n. ठीक आहे. नाव तुम्हाला त्यांनी विचारलं आहे की नंबर ऑफ बॅक्टेरिया 4n होतील की किती तासामध्ये होणार ते. ठीक आहे. बेसिक हे लिहू आपण, एक्स इज इक्वल टू एन इंटू ई रेस टू के टी. टी काढायचं आहे तुम्हाला. आता हे किती व्हायला पाहिजे, 4n एन ई रेस टू टी काढायचं आहे तुम्हाला. आता तुमच्याकडे ई रेस टू 3k अवेलेबल आहे. ई रेस टू किती आहे 3k, त्याला 3k करून घेऊ आपण. हा एन एन कॅन्सल, एक स्टेप एक्स्ट्रा लिहू वाटलंच तर.
देअरफॉर ई रेस टू के टी इज इक्वल टू 4. एन एन कॅन्सल झाला आहे. ई रेस टू 3k ना तुमच्याकडं, ठीक आहे 3k लिहितो. 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 3ने काय करायचं इथे मल्टिप्लाय, हे बघा दिस इंटू दिस झालं का टी टी कॅन्सल होईल. रेस टू इंटू होता, पण टी कुठे गेला, टीला बाहेर ठेवू आपण वरती टी बाय, कारण ई रेस टू 3k ना तुमच्याकडं. के तसाच 3ने मल्टिप्लाय केलं, 3ने कॅन्सल करण्यासाठी 1/3 लिहिला, तो टी असला पाहिजे म्हणून टीला वर, विच इज इक्वल टू 4. ई रेस टू 3k ची व्हॅल्यू किती आली मगाशी, 2 आली. दिस इज टी रेस टू 3 विच इज इक्वल टू हा किती 4. मला सॉल्व इझिली केला जाईल. 2 रेस टू 3t/3 विच इज इक्वल टू 2 रेस टू 2. बेस सेम आहे, 4ला लिहिलं 2 रेस टू 2. बेस सेम म्हणजे इंडेक्स पण सेम असले पाहिजे. t/3 इज इक्वल टू 2, t इज इक्वल टू 6 hours. दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे. सो इथं जे दिलेले आहेत एक्झाम्पल हे लिहून घ्या पटकन. 2 एक्झाम्पल दिले तुम्हाला ॲप्लिकेशनचे, हे लिहा. अजून एक्झाम्पल्स बघायचे, पहिले एवढं लिहून घ्या.